नमस्कार मैत्रिणींनो, रंगोली गुरु या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. उद्या पहिला श्रावण सोमवार, तर त्या निमित्ताने मी घेऊन आली आहे श्रावण सोमवार विशेष महादेवाची. आजची रांगोळी मी शिवमूठ तांदूळ ही जी पहिली शिवमूठ आहे त्याचा वापर करून काढायचा प्रयत्न केला आहे. तरी मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातले श्रावण सोमवार हा दिवस भगवान शंकराला आपण समर्पित आहे आणि भगवान शंकराला तो अतिशय प्रिय आहे. तर मैत्रिणींनो, या दिवशी उपवास करणे, शिवशंकराची पूजा करणे, अभिषेक करणे, शिवामूठ वाहणे यासारख्या अनेक धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. मंत्रपठन करणे, शिवशंकराच्या पिंडीला जलाभिषेक करणे, दुग्धाभिषेक करणे, रुद्राभिषेक करणे, त्यातल्या त्यात शिवामूठ वाहणे आणि बेलालाही खूप महत्त्व आहे. या दिवशी आत्मिक शुद्धी, संयम आणि साधना या तिघांनाही खूप महत्त्व आहे. सात्विक आहार ठेवून दानधर्म केल्याने सुद्धा या महिन्यामध्ये खूप विशेष पुण्य मिळते अशी मान्यता आहे आणि माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात माता पार्वतींनी श्री शंकरांना प्राप्त करण्यासाठी खूप मोठे तप केले होते असे सांगितले जाते. त्यामुळे श्री शिवशंकराला श्रावण महिना हा अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते. तर मैत्रिणींनो, तुमच्यापैकी किती जणींनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी किती ज्योतिर्लिंग पाहिले आहेत ते प्लीज तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. या रांगोळीमध्ये तुम्ही जसं पाहत आहात, मी श्री शिवशंकराच्या पिंडीवरती बेलाचे पान काढून श्री शिवशंकराची त्रिशूळ, श्री शिवशंकराचा ओमकार आणि श्री शिवशंकराचा गंध काढलेला आहे. तसेच मी खाली रुद्राक्षाची माळ, त्यासाठी जे रुद्राक्ष वापरतो त्या रुद्राक्षाची माळ मी काढलेली आहे. आणि मैत्रिणींनो, पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ ही शिवमूठ वाहायची आहे, तर त्या शिवमुठीचा मी वापर केलेला आहे. पुढे तुम्हाला या रांगोळीमध्ये दिसेलच की शिवमूठ तांदूळ वापरून मी श्री महादेवाला चंद्र काढलेला आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच सहज सोप्या रांगोळ्या पाहण्यासाठी, नवनवीन रांगोळ्या शिकण्यासाठी रांगोळी गुरु ह्या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की माझा व्हिडिओ, माझे शॉर्ट्स शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला सपोर्ट करा. थँक यू.